मगाशी जे काही झालं ना त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. नाही नाही. काय बसा 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 बसा, पाय दुखावेल तुमचं, बसा. तू सॉरी नाही बोल. एखाद्याचं नेचर असतं ना संशय. नाही हो, तशा नाही आहेत त्या, मनाने खूप चांगल्या आहेत. पण एखाद्या वेळेला गैरसमज होतो ना, तसं झालं असेल त्यांचं. तुम्ही प्लीज मनात नका ठेवू. मी नाही ठेवत मनात, पण त्यासाठी माझी एक डिमांड आहे. काय? अरे इतका काय घाबरतोस? काही मोठं नाही मागणार आहे मी. मला फक्त तुझ्या हातचा एक मस्त चहा हवाय. हो, आत्ता आणतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. थँक्यू. सरस चहाचे. माझं चुकलं. उगाच संशय नाही गेला हवा होता. भानू सोड ने. नाही, मालकाने एवढा विश्वास ठेवून तुम्हाला घरी आणलं. तुम्ही मालकांचा विश्वास नाही तोडणार. माझं चुकलं, मला माफ करा. जाने दे ने भानू. इट्स ओके. भानू, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही जे काही केलं ते माझ्या काळजीपोटी केलं. तुम्ही चहा घेणार का? नाही, नको घे ना चहा. नको. तू चहा घेतलास तरच माफ करेन तुला मी. बरं ठीक आहे, चालेल. हा, मी घेऊन येतो. हा, मला खरंच माफ करा. अगं जाऊ दे ना भानू. घ्या. मालक तुम्ही. नाही, मी घेतलाय सकाळी, आता नको, तुम्ही घ्या. अहो, तुमचा पाय दुखत नसेल तर ती ट्यूब आहे ती मी समीरला देऊन येऊ का? हा हा. आलो. हा, देऊन येतो. तू थयू फिनिश. नाही, आता तर सुरुवात झाली. मालकांना बरं वाटावं, माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ नये ना, म्हणून मी माफी मागितली. हो हो. भानू कुठे आहेत? अहो, काय झालं? डोकं दुखतंय का? हो डोकं दुखतंय जरा. हो. अरे बापरे, मी बाम घेऊन येऊ का? नाही नाही नाही, ठीक आहे, त्याची गरज नाही. आणतो ना. नाही नाही ठीक आहे, असू दे. मला काय झालं? अहो, यांचं डोकं दुखतंय. डोकं आपटलं नाही ना कुठं? नाही नाही, आता ना मी निघते. असं कसं? तुम्हाला बरं वाटत नसताना मी कशी जाऊ देईन तुम्हाला? मालक तुम्ही सांगा. हा? हा, हो. तुमचं डोकं दुखतंय, शिवाय पायालाही लागलाय. तुम्ही थोडा वेळ आराम करा ना. नाही नाही, आता पाय माझा एकदम बरा झालाय आणि जाताना डॉक्टर दाखवीन मी. पाऊस पण थांबलाय, इंटरव्ह्यू आहे माझा. आता ना मला निघायलाच हवं. काय झालं? पट्टा तुटला? हो
बॅग लय जड दिसते तुमची. काय हाय काय बॅगेत? माझं सामान आहे. नाही तुम्ही काळजी करू नका, मालक तुम्हाला पट्टा शिवून देतील. होय ना मालक? हा हो ते ना शिवून दे. फक्त बॅग रिकामी करून द्या. त्याची गरज नाहीये. ठीक आहे, मी घेऊन जाते माझी बॅग. काय प्रॉब्लेम नाहीये. आवाज कसं जाणार? पट्टा तुटलाय, डोकं बी दुखतंय तुमचं. अहो नाही नाही, त्याची काही गरज नाही. मला उशीर होतोय ना, इंटरव्ह्यू होता. आता मी निघते. मालक आपण खाली सोडाल तरी जा. चला चला. काय काय बघू नाही चालतंय तुला? माझा चमचा आहे आणि ही भांडी सुद्धा. पळतेच कुठे ग? पळतेच कुठे? ती भांडी माझ्या घरातली तुझ्याकडे कशी आली? कोणाच्या घरी आलीस तू? तुमच्याच घरी आली होती, दादा घेऊन आलेले. मी स्कूटरवरनं जात असताना स्कूटर टायरच्यामुळे पाणी उडालं, चिखल अंगावर उडाला, म्हणून कपडे बदलायला फक्त त्यांना घरी घेऊन आलो होतो. म्हणे जावा देणे. ए कुठे जातेस? थांब जरा थांब. शोभे बघितलीस का मास्टर चित्कर? तू घरात नाही म्हटल्यानंतर लगेच मुलगी घेऊन आला घरी. आई काय बोलतेस तू? त्यात ह्याची काय चूक? मदत करायची म्हणून घरी घेऊन आला. हिने काही फायदा घेतला? माझ्या घरातली भांडी घेऊन पळतेस काय? थांब, तुला आता पोलिसांच्याच ताब्यात देते. हा शोभा नको जाऊ दे. भांडी मिळाली ना आपल्याला, आणि त्यांची काहीतरी अडचण असेल ना. म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांची आई आजारी असते म्हणून औषधासाठी पैसे नसतील कदाचित त्यांच्याकडे. तू गप्पा बसले, मी बघते बरोबर तिच्याकडे. काय गे माझी भांडी तुझ्याकडे कशी काय आली? हा मी सोन्याची भांडी चोरली होती. ही स्टीलची कुठून आली माहिती नाही. मला आता कळलंय. आता मी जाऊ का? गे, परत जर कुणाच्या घरात चोरी केलीस ना तर याद राख. चालली का आता? एक मिनिटावर चालली. पर सुचाल तुझे. ए थांब, पर्स दे. हा बघ बघ बघ. हा नाही काही नाहीये. आणि देवाचे फोटो ठेवून मला उल्लू बनवायला निघालीस का तू? हे घे चल जा. निघ आता. मला माहित होतं भानू कधी चूक नाही करणार. भानू सॉरी, तुझ्यावर आधीच विश्वास ठेवायला पाहिजे होता. तिने एवढी चोरी केलीच नसती. पण शोभा वहिनी नुसताच दूर केला होता चिचा. तर मी आधीच सांगत होतो हिची आपल्या चाळीत नकोच. हा? काय ग शोभे, ही तर म्हणाली की सोन्याची भांडी म्हणून. मग ही भांडी कशी आली तिच्याकडं? नक्की या भानूनच काहीतरी चेटूक केला असणार. ए आई, प्रत्येक वेळेला तुझी गाडी येऊन भानूवर कशी घसरते का? नाही पण तू माझं ऐकून घे. मी तुझी बडबड बंद कर जरा. नाही. एकतर त्या बबी मावशीकडे 2 भांडी होती, त्याच्यासाठी मला तिकडे घेऊन गेली. आणि आता तू शेवटी तुमचंच खरं निघालं. सॉरी. मालक सॉरी काय? ती गेली ना, मग जाऊ दे ना. आई तू तिच्यावर अजिबात संशय घेऊ नको. गप्पा बसू, प्रत्येक वेळेला असंच करतेस तू. तू माझं ऐकून घे. मी नाही ऐकणार नाहीये तुझं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.